आरोग्य विभागाच्या काही एकूण चाललेल्या कामकाजामध्ये सूचना, सुधारणा आणि या सगळ्यांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना दिल्या, चर्चा केली। या चर्चेच्या माध्यमातून काही मुद्द्यांवरती विशेषतः सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी मांडलेले जे 3-4 मुद्दे आहेत, एका बाजूला आता सद्यस्थितीत होत असणाऱ्या एकूण मोफत उपचाराबद्दल काही संभ्रम सगळ्याच लोकांच्या मनामध्ये होता की मधल्या टप्प्यामध्ये काही बातम्या आल्या आणि त्या बातम्यांमध्ये मला वाटतं ज्योतिताई आपण सुद्धा मुद्दा तो मांडला की ज्याच्यामध्ये मोफत उपचार होण्यापेक्षा परत केस पेपरला पैसे द्यावे लागतील असा पद्धतीचा एक संभ्रम तयार झाला होता। अशा पद्धतीनं कुठलेही पैसे द्यायची गरज नाही। या राज्यातल्या सगळ्या ज्या सेवा आरोग्याच्या मिळतात त्या संपूर्ण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या सेवा मोफत मिळण्याबद्दल यापूर्वीच मागच्या सरकारनं जो निर्णय घेतला आहे त्याच निर्णयाप्रमाणे कुठलाही केस पेपरसाठी पैसे न काढता प्रत्येक नागरिकाला मोफत सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे। ती आताही सुरू आहे, तशाच पद्धतीनं पुढे सुरू राहील। त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची चिंता बाळगण्याची गरज नाही, एवढं निश्चितपणे या निमित्ताने मी सांगतो। विशेषतः औषधांच्या तुटवड्याबद्दल किंवा औषधांच्या दर्जाबद्दल सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी काही आक्षेप नोंदवले किंवा काही सूचना केल्या। मी आपल्याला सांगू इच्छितो की औषधं सुद्धा आता दर्जेदार वेळेत उपलब्ध व्हावीत, क्वालिटी मेडिसिन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची आरसी जशी तामिळनाडूला, राजस्थानला आहे तशाच पद्धतीचं काम आम्ही सगळेजण आपल्या राज्यामध्ये सुद्धा करतोय की ज्याचा फायदा संपूर्ण राज्यातल्या नागरिकांना होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून क्वालिटीची औषधं आपल्या सगळ्यांना मिळण्यासाठी ज्या पद्धतीनं आपण काम करतोय त्याचा निश्चितपणे राज्यातले सगळेच नागरिक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या ह्या एकूण कामकाजाला अधिक चांगल्या पद्धतीने गती देतील। विशेषतः 1400 डॉक्टरची जी काही भरती झाली त्या भरतीबद्दल सुद्धा बरीचशी पदं रिक्त आहेत आणि ती रिक्त पदं जर अशीच राहिली तर आपल्या सगळ्यांना सुद्धा एकूणच सगळ्या सेवा व्यवस्थित देता येणार नाहीत। याच्याबद्दल सुद्धा बऱ्याचशा सदस्यांनी या सगळ्या मुद्दे उपस्थित केले होते। मी आपल्याला सांगतो की एका बाजूला 1400 डॉक्टर्स आपण इथं जाहिरात दिलेली आहे। या 1400 डॉक्टरांच्या बरोबर CHOचे 5 ते 6000 पदांबद्दलची जाहिरात सुद्धा आपण दिलेली आहे। या राज्यातल्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल किंवा एखादं उपकेंद्रामध्ये सुद्धा CHO मस्ट बी असला पाहिजे। यासाठीचा जो काय टार्गेटेड प्लॅन आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या जागा भरण्यासाठी जाहिराती दिल्यात। आपण या सगळ्याला कालबद्ध प्रोग्राममध्ये निश्चितपणे आपण या सगळ्याची पूर्तता करतोय की ज्याच्यामुळं आपल्या सगळ्या डॉक्टरच्या बद्दलचे जे काही सूचना आहेत त्या सगळ्या सूचनांना सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्तता करतोय।